शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी सन्माननीय दयानंदजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पाय प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर दिलीपजी भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील हार्दिक स्वागत। दयानंद देवळीकर यांना तुम्ही पाहताय शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी आणि खरं तर पाई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आहेत आणि त्यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे। त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये। धन्यवाद निशांत पाटील। आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान अर्थातच या ठिकाणी केलं जाईल। पाय प्रीमियर लीग पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतोय। आता मॅचकडे आपण वळतोय। महत्त्वपूर्ण मॅच असेल कारण लगातार 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत त्या यथार्थ अँड स्मिथ 11 टीमने। बारक्या भुरे आणि कमळकर भुरे साहेबांची टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 टीम आहे। रोशनजी वैती आणि प्रकाशजी मुकादम साहेबांची। दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक बॉट टीम। ओहो पहिलाच बॉल डॉट केला जातोय। नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 टीम करता गोलंदाजी मार्गावर जर आपण बघितलं तर तो आहे उर्वेश कालपासून चांगलं प्रदर्शन करतोय। तन्मय आणि सुनील हे 2 बॅटर पाहायला मिळतात आपल्याला। उमेश मुकादम साहेबांकडून पारितोषिक आलंय। सुनील गांजारी साहेबांकडून चौकार आणि षटकारांकरता 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि सुनील गांजारी प्रारंभिक फलंदाज म्हणून उतरत आहेत। कालच्या दिवसात त्यांना जेल सोडल्यामुळेच 500 रुपये होतोय आणि आज चौकार षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय उमेश मुकादम साहेबांकडून। धावसंख्या धावपैकीवर 1 ने आपलं खातं उघडलंय उजव्या हाताचा बॅटर सुनीलने। धावसंख्या 1। स्ट्रायकिंगकडे आता तन्मय आलाय। तन्मय एक चांगला क्रिकेटर आहे। मागे आपण काही वेळापूर्वी स्कोर बोर्ड मेंटेन करताना त्यांना आपण पाहिलंय। दयानंद देवळीकर साहेबांचं चांगलं योगदान या स्पर्धेकरता लाभलेलं आहे आणि ते इथून थोड्या वेळाकरता रजा घेत आहेत। थँक्यू सो मच दिलीपजी भोईर दयानंदजी देवळीकर साहेबांचं जे चांगला सहयोग देत आहेत या स्पर्धेकरता। कारण त्यांना सुद्धा ठाऊक आहे आपल्या गावची एकी टिकून ठेवायची असेल तर अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करणं फार महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल। पुढे जाऊन चांगला खेळ ते खेळताना दिसेल। ह्या आधी आपण बघितलं या व्यासपीठावर दुर्योधन वाघ साहेबांना, रवींद्र गोवारी साहेबांना आणि राजा पागी साहेबांना हे मोरी पोमन येथून बिलॉंग करत आहेत। एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं सुद्धा स्वागत पाय प्रीमियर लीग 2025 मध्ये। पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये चांगलं काम करताना दिसतंय। आता सुद्धा फिल्डिंग मध्ये थोडंसं बिघाड होतोय। बारक्या भुरी त्या ठिकाणी फिल्डिंग करत होते। दुसरी धाव पूर्ण केली। तिसरी धाव घेण्याचा धोका आणि या ठिकाणी सुनील या बॅटरला परतावा लागतोय। धावबादच्या स्वरूपात तो बाद होतोय। बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का। 1 गडी बाद। धाव फळकावर धाबा आहेत त्या 4। टीम आहे हो लई झकास दुर्गा माता इंटरप्राइजेस। टीम आहे हो लई झकास दुर्गा माता इंटरप्राइजेस। BTL देवेश 11 यांची खेळी ही असते खास। रियांश इंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक। देवलीकर इंटरप्राइजेस यांची पाहू जरा झलक। नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग। नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग। टायटल सॉन्ग वाचताना दिसत या ठिकाणी। धाव फलकावर धाबा जर आपण बघितलं तर 4 धाबा। दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा प्लेअर तर येणं गरजेचं आहे आणि तर 2 धावांची पेनल्टी आहे हे लक्षात असू द्या। ओहो ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू ऑन सेटला मिड विकेटच्या दिशेने जातोय। 1 धाव पण पूर्ण केली। दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय? थ्रो येण्याआधी फक्त एकाच धाबेवर समाधान मानावं लागतं। धावसंख्या झाली आहे ती 5। उर्वेश गोलंदाजी मार्गावर आहे। आतापर्यंत कमीत कमी धाबा त्याने खर्च केलेत। दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। नवीन बॅटर कोण आले त्याचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही। नागेश पवार
नागेश पवार नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईक इनकडे बॅटर कोण आहे ते बघणार आहोत. तन्मय हा सामना जो आहे तो फक्त 3 षटकांचाच होईल, कारण दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आला नाही. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर नाही. नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 टीमचे एक्स्ट्रा प्लेअर आलेत. दुसऱ्या बाजूला आता आलेत. थँक्यू. आता फिल्डिंग लावून घ्या. अचानकपणे लक्ष इकडेच वेधलं सर्वांचं. बारक्या भुरे सुद्धा इथे प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसत आहेत. सो आपण मॅच कडे वळतोय. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 5. जीवनजीत शर्मा हमारे साथ में जुड़ेंगे. पहली ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद टीम की रन संख्या 5 रन. बहुत ही हेलो बहुत ही अच्छा ओवर. पहले ओवर की समाप्ति के बाद 5 रन. जिस तरह से पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की गई है, लगता है कि अपना प्रभाव वहां पे गेंदबाजी में पूरी तरह से छोड़ा है. लेकिन देखना है कि दूसरा ओवर जो गेंदबाज लेकर आ रहे हैं वो किस प्रकार से गेंदबाजी करते हैं. मंगेश दूसरा ओवर लेकर मंगेश इस टूर्नामेंट में एकमात्र ऐसे गेंदबाज हैं जिन्होंने एक ही मेडन ओव्हर डाला है, मंगेश ने. अर्थातच चांगल्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी व्यक्त करतायत. ओहो, फुल टॉस बॉल होता. नो बॉलचा इशारा आलाय. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ, वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि या ठिकाणी नो बॉलचा सुद्धा इशारा आलाय. 4+1 बिमर चेंडू होता. या 5 बॅटरला या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली. सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 10 धाबा. मंगेश सुरुवात खराब करत आहेत. फुल टॉस बॉल टाकला त्याने. फ्री हिट चा फायदा उचलला जाईल काय. चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव पण पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याकरता बॅटर धावत आहेत. संधी जशी मिळाली तशी ती दुसरी धाव त्याने पूर्ण केले. मित्रांनो, क्रिकेट खेळणं हे तर फार महत्वाचा घटक आहे आणि आपलं शरीर कसणं सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. कारण शरीर जर तुमचं चांगलं राहिलं, चांगला फिटनेस असेल तर चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकतायत. आणि आजच्या दिवसामध्ये कुमार सिद्धेश किशोर भुरे शरीरयष्टोपटू आहेत. 2025 मध्ये झालेल्या ठाणा किशोर शरीरयष्टो स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल त्यांना मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्र किशोर शरीरयष्टो स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. आणि नुकताच भारत किशोर साठी त्यांची निवड झालेली आहे. असं व्यक्तिमत्व संध्याकाळी 5च्या आसपास आपल्याला अतिथी कक्षामध्ये बाहेर पाहायला मिळतील. कुमार सिद्धेश किशोर भुरे यांचा आज संध्याकाळी आगमन होणार आहे. पुन्हा आता तिसऱ्या पंचांकरता आमंत्रण दिले. बिमरसाठी हे आमंत्रण आहे आणि त्यामुळेच तिसरे पंच इथे चेक करून तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. ज्या गोलंदाजाने कालच्या दिवसात पहिलं निर्धाव षटक टाकलं ते गोलंदाज कुठेतरी भरकटत आहेत. एकूण धाव संख्या जर आपण बघितलं तर ती आहे 12 धाबा. आणि ह्या चेंडूवर समजेल आपल्याला नेमकं काय झालं. जिस गेंदबाज ने कल अच्छी गेंदबाजी की थी, एक मेडन ओवर डाला था, वो गेंदबाज कुछ आज परेशान लग रहे हैं. जी, मैंने देखा कि आपने मुझे बताया था कि इन्होंने ही कल मेडन ओवर डाला था, लेकिन शायद लगता है कि अपने ही जो उन्होंने रिकॉर्ड बनाया उस पर पूरी तरह से पानी फेरते हुए नजर आ रहे हैं यहाँ पर. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता मात्र एक चांगला चेंडू टाकला जातोय. टीमची धाव संख्या आहे धाव फलकावरती 13 धाबा.
संदीप जी, इस टूर्नामेंट की जो खास चीज मैंने देखी है, यहाँ पे खाने और पीने की व्यवस्था बहुत अच्छी है। पीने से मेरा मतलब ये है, यहाँ पे कोल्ड ड्रिंक, तरह तरह की कोल्ड ड्रिंक है, सब उसका एंजॉय कर रहे हैं। थँक्यू. ओहो, आता चांगला वळणदार चेंडू आहे, अचानकपणे हात वळतोय. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं होतं. एक निर्धाव चेंडू टाकल्यानंतर धाव संख्या आहे ती 13 धाबा, 3 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल टाकण्याकरिता गोलंदाज तयार. मंगेश, कमबॅक करावं लागेल, वापसी करावे लागेल. पुन्हा आता फुल टॉस बॉल होता, स्ट्रेट टू द बॉलर. बॅटरला फायदा उचलता आला नाही. स्ट्राईक इन कडे असलेला बॅटर जर आपण बघितलं तर तन्मयने कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली होती पहिला मॅच खेळत असताना, परंतु आता त्याला काही सूर गवसत नाही, सूर सापडत नाही. तो सूर त्याला या ठिकाणी मिळवावा लागेल. ताल से ताल मिलाव, तसंच क्रिकेटमध्ये असतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडूला गॅप मध्ये टाकलं, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होत आहे. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत तन्मय. तिसरी धाव घेण्याचा धोका त्या ठिकाणी ते पत्करत नाही. 2 धाव मिळतोय. धाव संख्या 2 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा, 5 बॉलची समाप्ती. 1 षटक आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 1 गडी बाद 15. बाद होणारा खेळाडू सुनील, जो 40+ खेळाडू होता, त्याला आपण परत जाताना पाहिलं होतं. धावबाच्या स्वरूपात तो बाद झालाय. आणि आता शेवटचा बॉल मंगेशचा, फेस करेल बॅटर तन्मय. बॅकफूट आणि फ्रंटफूट चांगल्या पद्धतीने ओळखलं. चेंडूला खेळून काढलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून चेंडू दूर जातोय काय पाहूया. 2 धावा बॅटर तन्मयने पूर्ण केले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ते करतायत आणि प्रयत्न केल्यानंतर त्यांना यश मिळतं. 3 धावा होत आहेत पूर्ण. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर धावपळकावर धाबा लागल्या जात आहेत नायरा स्पोर्ट्स मयांक 11 टीमच्या. 1 गडी बाद 18. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया मधुर गीत. गावात दम हाय पाय प्रीमियर लीग, ए नावात नाही रे गावात दम हाय पाय प्रीमियर लीग, नावात नाही रे गावात दम हाय पाय प्रीमियर लीग, नावात नाही रे गावात दम हाय पाय प्रीमियर लीग. टीम की रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 18 रन. पहला ओवर बहुत ही अच्छा निकला कि 5 रन खर्च किए थे, लेकिन दूसरा ओवर मंगेश का बहुत महंगा साबित हुआ. 13 रन उन्होंने दे दिए. जैसा कि मैंने कहा था कि इन्होंने एक मेडन ओवर भी डाला, लेकिन बल्लेबाजों ने पूरी सी जो इनकी जो उपलब्धि को खत्म कर दिया. इस ओवर में 13 रन लुटा दिए इन्होंने मंगेश ने. अब तीसरा ओवर लेकर आ रहे हैं निखिल. और यहाँ पे जो आज मटन की व्यवस्था की गई है, वो बहुत ही दूर दूर से जो मसाले मंगवाए गए हैं उसमें बनाया जा रहा है. और खुशबू देखिए उनकी, आहा, क्या बात है, क्या बात है. मेरे तो मुंह में अभी से पानी आ गया. और जो मेरी आवाज को सुन रहे हैं और वो भी, उनके मन में भी लड्डू फूट पड़े हैं. कोई बात नहीं, कोई बात नहीं. वो कहते हैं ना कि थोड़ा सा सब्र कीजिए, सब्र का फल मीठा होता है और बहुत ही मीठा साबित होगा, मीठा साबित होगा, मीठा साबित होगा. थँक्यू सो मच जीवनजी. चांगल्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी देतात. आणि पहिली अशी क्रिकेटची स्पर्धा आहे की सर्वांनाच एकत्रित भोजन दिलं जातं. मग ते आमचे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, समर्थक आहेत, मान्यवर आहेत, या सर्वांनाच चांगले भोजनाचे मेजवानी आज रविवारच्या दिवसामध्ये पाये गावामध्ये पाहायला मिळतोय. पाये प्रीमियर लीग 2025 मध्ये. आभार मानावं लागेल सदानंद मुकादम साहेबांचं, रुपेश वैती साहेबांचं आणि राम लाड यांनी जे मोलाचं योगदान दिलंय. शॉर्ट बॉल, गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केले हुक आणि षटकाराची भागवली संघाची भूक. 6 एंटरप्राइजेस टीम आहे हो लई झकास, दुर्गा माता एंटरप्राइजेस, BPL देवेश 11 यांची खेळी ही असते खास. जी टीम आहे दुर्गा माता एंटरप्राइजेस टीमचं हा टायटल सांग वाचताना दिसतंय. षटकारांच्या मदतीनं धावसंख्या आता वाढताना दिसतंय. धावा लागल्या जातात 24 धावा.
उमेश मुकादम पारितोषिक लावतायत. विकेट हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिक करता 500 रुपयाचा पारितोषिक आहे खेळाडूंना. पुढचा बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता. आता आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साईडला येतो. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता. थ्रो करण्याआधी बॅटरने विकेटवर 2 धावा पळून पूर्ण केल्यात. मातीची विकेट आहे त्यामुळेच अंदाज तुम्ही चेंडूचा व्यवस्थित घेऊ शकत नाही. 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. 2.2 बॉलची समाप्ती. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं या मैदानावर जे मनोरंजनाचं साधन आहे. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक बघितलं आपण. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक कमळाकर भुरे त्यांच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतो इथे फेल. संघ मालकाच्या हातामध्ये आज झेल गेलाय. विकेटचं पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 26. आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11 सारा हलवतो मैदान. संदीप जी, मैं एक बात आपसे कहना चाहता हूं कि जैसे ही बॉलर को मालूम हुआ कि हैट्रिक पर 500 रुपए का इनाम है तो बॉलर में एक आत्मविश्वास जाग गया है उस 500 रुपए को हासिल करने के लिए. जैसे ही उन्होंने देखा कि इनाम लग चुका है, 1 विकेट उन्होंने हासिल कर ली है. अब देखना यह है कि अगली 2 बॉल पर अगर वो हैट्रिक यहाँ पे बना लेते हैं कि उन्हें 500 रुपए. देखिए खुशी उनके चेहरे पे साफ झलक रही है. अगली 2 बॉल में करामात करना चाहेंगे वो पूरा. प्रयत्न तर प्रत्येक गोलंदाजाचा असतो की आपलं 100% योगदान आपल्या संघाकरता द्यावं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लालसा नसते की मला विकेट हॅट्रिक करायचीच आहे, परंतु 100% योगदान मला द्यायचं आहे ही लालसा असते. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर ती आहे 2 गडी बाद 26 धाबा. पुढचा मॅच ची चर्चा सुद्धा आम्ही करणार आहोत. जो टॉस तुम्हाला पाहायला मिळेल ते टॉस बद्दल सुद्धा माहिती आम्ही देतोय. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचा होता आलेला बॅटरला, कारण यज्ञेश एक धोकादायक खेळाडू आहे. मागच्याच टुर्नामेंट्स मध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळाला होता. उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्याचा सातत्याने आपल्या संघाकरता होत असतो आणि आता सुद्धा सातत्य त्याला राखावं लागेल तरच संघ पुढे धाव फळकावर धावा जमवू शकतात. पुढचा बॉल कोलर टप्प्यात चेंडूला काढले खोदून आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन काऊ कॉर्नरची जागा काढली शोधून. गंगाराजी इंटरप्राइजेस टीम आहे हलवतो मैदान. बघा विराजी 11 गंगाराजी इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. गंगाराजी इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. नावात नाही रे गावात दम हाय पाय प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दम हाय पाय प्रीमियर लीग. भुरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. झेल टेपल्यामुळेच कमलाकर भुरे यांना धावसंख्या 6 आता पुढे सरकली. आता मुक्ते बघितलं यज्ञेशने चेंडूला बघितलं, पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिलं. एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर ती आहे 33 धाबा. गोलंदाज निखिल याच्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून चाललेत. व्हाईट बॉलचा इशारा आला. धावसंख्या आहे ती 33 धाबा. मॅच फार महत्वाचा आहे हा. ओ ऑन दी अप चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मंदार मुकादम करतोय चूक. डोक्यावर हात, पश्चातापाच्या निशाणा. चेंडू सीमारेषे पार. मिळत्या धावा 4. PBL चौकार. आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11 आहे शान नायरा स्पोर्ट मयंक 11 सारा हलवतो मैदान. बघा विराजी 11 गंगाराजी इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. गंगाराजी इंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. मध्ये येऊन थांबा. त्या दोघांमध्ये होणारा तो पुढील मॅच असेल. त्याच्यानंतर दुर्गा माता इंटरप्राइजेस आणि गणराज इंटरप्राइजेस हा मॅच असेल आणि तदनंतर रियांश इंटरप्राइजेस विरुद्ध ध्रुवित इंटरप्राइजेस असा मॅच असेल. विराज 11 आणि देवेश 11 टीमच्या कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. वळूया आपण मॅचकडे. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 37 धाबा. मंदार मुकादमने एक सहज सोपा झेल सोडलाय. 37 रन ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओवर. जी बहुत अच्छा एक लक्ष्य दिया है 37 का. लेकिन ये संदीप जी ये क्या हो गया, मंदार मुकादम जो है वो अच्छे
फील्डर माने जाते हैं, बहुत अच्छा नाम है, लेकिन आज उनके हाथ से कैच छूट गया। कहीं ऐसा तो नहीं कि मैच छूट गया? नक्की काही सांगता येत नाही, परंतु मंदार मुकादम यांच्या हातामध्ये तर आता चेंडू दिसतोय, गोलंदाजी करण्याकरता तेच येत आहेत. काय वाटतं आपल्याला किती धावसंख्येपर्यंत रोकायला पाहिजे? सध्या धावसंख्या 37 झाली आहे. ये 3 ओवर हो गए ना, लास्ट 3 ओवर की समाप्ति के बाद 37। अब जिन्होंने कैच छोड़ा था मंदार मुकादम, वही अगले गेंदबाज के रूप में चौथा ओवर फेंकने आ रहे हैं। अब देखना होगा कि किस तरह से वो आखिरी ओवर में कितने रन देते हैं और क्या टारगेट सामने वाली टीम को दिया जाएगा। प्रयत्न तर त्यांचा असेल की कमीत कमी धावसंख्येवर रोकावा बॅटरला. स्ट्राईक इनकडे बॅटर जर आपण बघितलं तर आता नागेश आहेत, नॉन स्ट्राईक इनकडे यज्ञेश आहेत. नागेशचे प्रयत्न असेल की स्ट्राईक रोटेट करावी. दोन्ही चांगले बॅटर आहेत, यात काही शंका नाही. दोघेही मोठे फटकेबाजी करू शकतात, परंतु आता हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी करावी लागेल. इथे फायदा जर झाला असता, इथे फायदा असा होऊ शकला असता जर एखादा डावखुऱ्या हाताचा बॅटर बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये असला असता. मंदार याचा पहिल्याच बॉलवर चढवले हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला, षटकरणाशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. गावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग, गावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग, गावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. बल्लेबाज का बढ़ गया गल्ला और मंदार मुकादम जो है वो कब करेंगे हल्ला? क्या बात है, गल्ला तर वाढलाय. धावसंख्या 43-43. पुढचा बॉल आता कोळवर टप्प्यात चेंडू टाकलाय मंदार मुकादम याने, आणि हीच रणनीती असायला पाहिजे त्याची. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे भावेश पवार, यांच्या सोबत सुद्धा तो क्रिकेट खेळायचा. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, ही माहिती आमच्यापर्यंत मिळतोय. धावसंख्या धावफळकर आहे ती 43-43. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल, ओहो आता बॅकअप केलाय त्यांनी, कमबॅक केलाय. लगातारचे 2 बॉलवर बॅटरला बॅटिंग क्रीज मध्ये नाचवलंय. त्रस्त करणारी गोलंदाजी, गोलंदाज मंदार मुकादम या खेळाडूची. दीपकजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. गोठी येथून ते इथे बिलॉंग करतायत, इथे दाखल झालेत. सुस्वागत. पाय प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत. डेड बॉलचा इशारा प्रसन्न भोईर सरांचा आलाय. शेवटचं षटक सुरू आहे, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. मंदारने षटकार लागल्यानंतर काही चांगली वापसी केलंय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणखीन काही पाहुणे मंडळी इथे दाखवले होत आहेत. स्लोवर वन, संत गतीचा चेंडू गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल होतोय. 1 धाव मिळाली. एकाच धाब्यावर आता समाधान मानावं लागतं बॅटर नागेशला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 44-44. आता मनामध्ये काहीतरी चाललं असेल बॅटरच्या, कारण धावा तर चांगल्या झाल्यात. बॅटिंग करताना पहिल्या इनिंग मध्ये नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 या टीमच्या रोशनजी वैती आणि प्रकाशजी मुकादम साहेबांचा हा संघ निर्णय घेतलाय ठाम. शॉर्ट बॉलवर काढलाय काम, चेंडू गेलाय लांबच लांब. लांब एंटरप्राइजेस सहांडे पुढे सरकली. ही गरुड झेप होती. धावा लागल्या जातात त्या परिणाम 50 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र यज्ञेश षटकार खेचतोय. 2 षटकार तर त्यांनी ह्या आधीच खेचलेत. फुलटॉस बॉल होता, द्विधा स्थितीमध्ये गेलाय. एकदा मन बनवलं होतं रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा, आणि नंतर मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्याचा. 2 धावा होतात पूर्ण. 3री धाव घेण्याची हुलकावणी, आणि 3री धाव घेता घेता यज्ञेश या खेळाडूला बाद व्हावा लागेल. लेग बाईचा इशारा आलाय. पायावर आदळल्यानंतर चेंडू शॉर्ट गलीच्या दिशेने वळताना दिसलाय. 2 धावा मिळाल्या. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 52, आणि 53 धावसंख्येचं लक्ष असेल. 53 इज द टार्गेट.
53 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याची चर्चा करण्याकरता आम्ही थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्समध्ये परततोय. तत्पूर्वी एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये थेट आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. हॅलो 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 टॉस बॉक्समध्ये आम्ही आहोत आणि दीपक चव्हाण साहेबांना विनंती करतोय. घोटी येथून ते बिलॉंग करत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. परंतु कमिटी मेंबरचं असं म्हणणं आहे की जे दोन कॅप्टन आहेत त्या दोन्ही कॅप्टन एखादं गीत या ठिकाणी गायलं पाहिजे. दोन्ही सख्खे बंधू मॅच मध्ये सख्खे वैरी. आमच्यासोबत जीवनजी शर्मा हे सुद्धा आहेत आणि घोटी येथून आलेले आपले बंधू दीपक चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण टॉस होतोय. विराज 11 विरुद्ध देवेश 11 असा मॅच असेल. उत्कर्ष आहेत एका बाजूला आणि एका बाजूला सुशांत. टॉस सुशांतने जिंकलाय. शुभेच्छा असतील सुशांत. कोणतं गीत बोलणं पसंत करशील? दीपकजी दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या. परंतु आपण आपल्यासाठी एक प्रश्न असेल. घोटी येथून आपण या स्पर्धेकरता उपलब्ध झालेले आहात. PPL पाई प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे. गावच्या एकीकरता ही स्पर्धा आहे. आल्यानंतर कसं वाटलं हे वातावरण? भारी वाटलं. पहिल्यांदा तिकडे आलो. स्पर्धा एकदम चांगली वाटली. व्यवस्थित आहे. थँक्यू सो मच दीपकजी. आता टॉस तर जिंकलाय सुशांतने. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? मॅच जिंकायला पाहिजे. 2 पैकी 2 मॅच तुम्ही गमावल्यात. डिसिजन काय? बॅटिंग. आता फक्त एन्जॉय करण्याकरता क्रिकेट खेळलं जाईल की कसं? नाही, एन्जॉय नाही, सिरियसली. मी ऐकलं की ह्या मॅचमध्ये बॅटर म्हणून प्रारंभिक फलंदाज म्हणून तुम्ही उतरणार आहात. सुरुवात डावाची तुम्ही करणार आहात. नाही नाही, तसं काही नाही. मजा आली तरी सुद्धा खेळताना? 2 मॅच तुम्ही गमावल्यात. मजा आली का? हो मजा आली. मजा आली. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पाहिजे. यहाँ पे कप्तान है उत्कर्ष. उत्कर्ष आपका बैटिंग है और आपकी फील्डिंग है, तो आपके सामने विरोध में आपके सगे भाई हैं, तो उनको कितने रनों के अंदर अंदर रोकना चाहेंगे? 40 से 35. अच्छा 40 से 35, लेकिन वो तो बोल के गए हम 50 रन बनाएंगे. फिर नहीं नहीं, हम नहीं करने, हम करने नहीं देंगे उनको. कहीं ऐसा ना हो कि देखो आपके सगे भाई हैं लेकिन इस वक्त वो आपके विरोधी हैं, तो आपको अपने विरोधी से जीतने के लिए पूरा दम लगाना पड़ेगा. ये नहीं सोचना कि सामने मेरे भाई हैं, ये समझो कि हमें इस मैच को जीतना है. हमारे विरोध में चाहे कोई भी खड़ा हो, हमें जीतना ही जीतना है. हाँ, आप सामने भाई हैं और दाहिने साइड में कसाई हैं. चलिए बहुत बहुत धन्यवाद आपका मैच के लिए. थैंक यू सो मच. उमेश मुकादम या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालेत. क्या कहना है उमेश मुकादम के बारे में आपका? देखिए उमेश जी जो है वो कहाँ कहाँ से आइडिया लेके आते हैं. मैं इनके साथ 1 घंटा बैठूंगा क्योंकि इनका जो आयोजन जो करते हैं बहुत शानदार तरीके से करते हैं. सुबह मेरे सामने कम से कम 1000 वड़ा पाव आया और पीने की व्यवस्था भी की गई. पीने की मतलब कोल्ड ड्रिंक. तो हर एक ने, किसी ने 1 वड़ा पाव खाया, 2 भी खाया, 3 भी खाया. मैं खुद 4 खाए हैं. मुझे बहुत अच्छा लगा. उमेश जी आपका बहुत धन्यवाद कि आपने इतनी अच्छी व्यवस्था खाने और पीने की है.
थँक्यू सो मच जुमंजी शर्मा. तर टॉस झालाय, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला विराज 11 टीमने आणि फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल, ते म्हणजेच देवेश 11 पाई या टीमला. थेट आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक निशांत पाटील. आवाज ऐकूया निशांत पाटील सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीपजी गावंड सर. जाऊया मॅचच्या दिशेने. 53 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अजय आणि तुम्ही पाहताय या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्यावरतीच विश्वास दाखवला याही मॅचमध्ये. गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलाच बॉल. यावेळेस चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये केले. वॅकेंट एरिया आहे. बॉल सीमारेषा ओलांडतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार कमलाकरच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आखूड टप्प्यात चेंडू होता आणि त्या चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि वॅकेंट एरिया होती आणि ते 4 धावा मिळाल्या फलंदाज कमलाकरला. जर कमलाकर याने जर सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले ना तर दयानंदजी मुकादम यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक कमलाकर बुरे यांना. आणि या चौकारासाठी काशीनाथ वैती यांच्याकडून मात्र कमलाकर बुरे यांना 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी कमलाकर भुरे यांना भूषण वैती यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना एक चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला आणि 4 धावा इथे मिळाल्या कमलाकर या फलंदाजाला. फलंदाज यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फिल्डर आहे आणि सलगचा दुसरा चौकार कमलाकरच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमारेषा पार. गावात दमाई पाय प्रेमी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार कमलाकरांच्या बॅट मधून. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर इथे बिगिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. इथे चेंडू आलाय डॉट. आठ धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही जर पाहिलं तर अजय यांना पाहताय 53 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 4 षटकांचा सामना. 53 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू आहे आणि आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतायत तिथे. जीवाच्या आकांतामध्ये फिल्डर धावले होते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. तिसरीचा प्रयत्न केलाय परंतु इथे जर पाहिलं तर 2च धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. कमलाकर बुरे बॅटिंग चांगली करतायत तरी देखील त्यांना धावबाद करण्याचा प्रयत्न इथे होतोय. बॅटिंग चांगली करतायत. 3 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि 4 चेंडूचा सामना केलाय आणि त्यांच्या बॅटवरून 10 धावा या मॅच मध्ये आलेत. जरूर 40+ क्रिकेटपटू आहेत परंतु मैदानावरती बॅटिंग ते चांगली करतायत आणि त्यांना देखील बाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रीजन मध्ये चेंडूला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. कुठेतरी कमलाकर मागे राहिलेत परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न आणि ते जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅटिंग आणि ते फलंदाज जर पाहिलं तर धावाच्या स्वरूपात बाद होतील का आणि इथे जर पाहिलं तर 3 धावा आणि ते फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय का आणि ते फलंदाज बाद होतोय. अगदी जर पाहिलं तर थोडंसं अविवेकी आणि अचंबित करणारं क्रिकेट मला मैदानावरती पाहायला मिळालं. कमलाकर बॅटिंग चांगली करत होता या मॅच मध्ये
आलेल्या सर्व धावा कमलाकरच्या बॅटमधून आलेत आणि त्यालाच तुम्ही धावबाच्या स्वरूपात बाद करताय. म्हणजे कुठेतरी 40+ क्रिकेटपटूनं कमी लेखण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातोय, परंतु असं नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच कुणाला कमी लेखू नका. अब्राहम लिंकन यांचं एक वाक्य आहे, एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, परंतु तुम्ही मुंगीच्या पायाला चावू शकत नाही. ते जे करू शकतात ना ते आपण करू शकत नाही, म्हणून कधीच कुणाला कमी लेखू नका. अगदी इथे बॅटरला कमी लेखलं आणि धावबाच्या स्वरूपात बाद केलंय, परंतु या धावा ज्या आहेत ना कमलाकरच्याच बॅटमधून धावा आल्या होत्या आणि त्यालाच या मॅचमध्ये बाद केलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली होती 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. 53 धावांचं टार्गेट. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 हा संघ बॅटिंग करत असताना रोशन वैती आणि प्रकाश मुकादम यांच्या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या होत्या 52 धावा आणि 53 धावांचं टार्गेट आहे. आणि पहिल्या षटकामध्ये अजय या गोलंदाजानं 13 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना उर्वेश यांना तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल. तिथे स्वतः यष्टीरक्षक आहे आणि आणखीन एक झेल या मॅच मध्ये जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय सलगचा दुसरा धक्का. फलंदाज नितीन पाटील आहे शान. नायरा स्पोर्ट मयंक 11 सारा हलवतो मैदान. बघा विराजी 11 गंगाराज गावात दमाई पाय प्रीमियर लीग. केल्या. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पहिला सामना देखील रोमहर्षक सामना पाहायला मिळाला आणि तो सामना अगदी जिंकला होता. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली संकेत देवळीकरच्या माध्यमातून आणि अगदी जर पाहिलं तर नितीन मस्तान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि तो सामना जर पाहिला तर एकंदरीत रियाश इंटरप्राइजेस अँड देवळीकर इंटरप्राइजेस या संघाने आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकलाय, परंतु हा सामना देखील भरपूर महत्त्वाचा आहे. आणि एका बाजूला जर पाहिलं ना तर यथार्थ अँड स्मिथ 11 संघ तुम्ही पाहताय. बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांचा संघ. आणि एका बाजूला नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 रोशन वैती आणि प्रकाश मुकादम यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती तुम्ही पाहताय. येणारे 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं तुम्ही गोलंदाज यज्ञेश मुकादमला पाहताय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर उर्वेश या फलंदाजाला पाहताय. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न पंचांकडे नजरेनं पंचांचा स्पष्ट नकार आणि येथील एकबाईच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. चौदा धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही चांगला पाहायला मिळाला. उर्वेश आडव्या बॅटनं स्ट्रोक ऑफर केला होता आणि खरं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. तुम्ही पाहताय पाय प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. देवेश ग्रुपच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेश मुकादम
आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. देवेश मैदान, देवेश क्रीडांगण तुम्ही पाहताय, एक सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि या सुंदर मैदानावरती एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा अर्थातच पाय प्रीमियर लीगचं आयोजन तुम्ही पाहताय. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च होतोय. गोलंदाज लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला, परंतु इथून जर पाहिलं ना ते विकेट घ्यावे लागतील, थोडासा दबाव निर्माण करावा लागेल या मॅच मध्ये. कारण या मैदानावरती जर आपण कालच्या दिवसापासून खेळ जर पाहिला तर धावा होत आहेत त्या मैदानावरती, त्यामुळे 4 षटकामध्ये 53 धावा देखील बनवू शकतात, परंतु फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती यज्ञेश मोकादम. भरपूर जास्त वेळ खर्च होतोय मित्रांनो, लगेच सुरुवात करा कारण आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात, कारण आजच्या दिवसामध्ये अजून भरपूर काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळेचं नियोजन करा. आतापर्यंत 40 मिनिटे या सामन्यासाठी झालेले आहेत आणि अजून जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. यज्ञेश भरपूर जास्त वेळ खर्च होते, लगेच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती यज्ञेश मुकादम. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय निखिलला, त्याच्या बॅटमधून देखील या स्पर्धेमध्ये जास्त धावा आलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील कालच्या दिवसामध्ये निखिलला मिळाला होता, त्यामुळे तो चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये, त्याला लवकर प्रमोट केलाय. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खोलवर टप्प्याने चेंडू होता, चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑनला फिल्डर नाही, गॅप मध्ये बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार निखिलच्या बॅट. हा फटका सजवला होता आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेलाय. निखिलच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार या मॅच मध्ये येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. फलंदाज कमलाकर बाद झाला आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर नितीन देखील बाद झालेला आहे आणि इथे जर पाहिलं तर उर्वेश आणि निखिलला या मॅच मध्ये चांगली भागीदारी करावी लागेल, कारण 53 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळे सिंगल डबल्स आणि मोठा फटका देखील एक्झिक्यूट करावा लागेल. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो, यावेळेस जर पाहिला तर वेगवान चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु चेंडू आलाय डॉट. वाईड यॉर्कर होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू तुम्ही पाहिला आणि इथे जर पाहिलं तर शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता निखिल पासून आणि चेंडू आलाय डॉट. काय जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही पाहताय प्रिन्स मूवी या यूट्यूब चॅनलवरती. एक जबरदस्त टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पाय प्रीमियर लीग देखील या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता यूट्यूबवरती. गोलंदाज पुन्हा एकदा यज्ञेश बॉलिंग ट्रॅकवरती. ओ, स्विच करण्याचा प्रयत्न, इथे जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळलेत फिल्डर आहे आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. निखिलच्या बॅट मधून मारते हो हम खास ध्रुवीत इंटरप्राइजेस यथार्थ आणि स्मिती 11 आज ठरले तो सरस. पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे, पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. नावात नाही रे गावात दमाय पाये प्रीमियर लीग हे नावात पाये बाजी मारते हो हमखास ध्रुवीत इंटरप्राइजेस. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, बॅकफुटला गेले आणि जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धाव इथे कंप्लीट केल्या जाते. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा देखील पूर्ण होतील या चेंडूवरती. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. उर्वेश आणि निखिल या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते. दोन्ही युवा खेळाडू आहेत आणि खरं तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत यज्ञेश मुकादमने देखील या षटकामध्ये 11 धावा खर्च केलेल्या आहेत. 53 धावांची इथे जर पाहिलं तर या मॅच मध्ये 53 धावांचं टार्गेट आहे आणि इथून जर पाहिलं तर धावफलकावरती 25 धावा तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. चांगला सामना रंगला. एका बाजूला जर पाहिलं तर यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या बोरे आणि कमलाकर बोरे यांचा संघ खेळतोय या मॅच मध्ये.
कमलाकर बुरेच्या बॅटमधून देखील या मॅचमध्ये 13 धावा आलेत. चांगलं कॉन्ट्रीब्यूट त्याने केलं. सलामीला आला होता संघाचा संघमालक आहे आणि जबरदस्त कामगिरी त्यांची या मॅचमध्ये राहिली. यज्ञेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आणि आतापर्यंत जर पाहिलं या सामन्यासाठी भरपूर जास्त वेळ खर्च झालेला आहे. आपण 4 षटकांचे सामने खेळवतोय. ओ यावेळेस फटका फसलाय. शॉट फाईन लेगला फिल्डर आहे त्याने झेल टिपलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. उर्वेश बॅक टू द पेव्हिलियन. बाजी मारते हो हम खास ध्रुवीत इंटरप्राइजेस यथार्थ आणि स्मिती 11 आज ठरले तो सरस. पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई. आवश्यकता या मॅच मध्ये काय सामना रंगलाय. उर्वेश बाद झाला. खरं तर हुक करण्याचा प्रयत्न त्याने केला. अक्षय इन्फ्रा कन्स्ट्रक्शनचे देवदत्त सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. पाय प्रीमियर लीग तुम्ही पाहताय पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये सर्व क्रीडा रसिक आणि मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन पर्व या स्पर्धेचं तुम्ही पाहताय आणि जबरदस्त आयोजन या क्रीडा स्पर्धेमध्ये देवेश ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत उमेशजी मुकादम. प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आलेल्या मान्यवरांना आणि अगदी जर पाहिलं तर सर्वांकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज हृदय मैदानावरती दाखल होते. या मॅच मध्ये येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते तन्मय. आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकारांची सरबत्ती करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि जोपर्यंत निखिल मैदानावरती आहे ना तोपर्यंत आशा पल्लवित असतील. कारण भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. प्लीज लगेच आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे. खरं तर या मॅच मध्ये नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 संघ रोशन वैती आणि प्रकाश मुकादम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संघाच्या माध्यमातून भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. आयोजक सातत्यानं सूचना आमच्यापर्यंत देतात. मित्रांनो प्लीज लगेच सामन्याला सुरुवात करा. कारण दुसरा षटक टाकण्यासाठी यज्ञेशनं 8 मिनिटे खर्च केली होती आणि भरपूर जास्त वेळ त्याने घेतला होता. त्यामुळे प्लीज येणारे षटक तुम्ही कमी वेळेमध्ये टाका. यानंतर प्रत्येक सामना जर पाहिला तर तुमच्यासाठी वेळ दिला जाईल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला सामना फिनिश करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती तन्मय भुरे आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला निखिल हा फलंदाज पाहायला मिळतोय. हो यावेळी स्लाइस केलाय चेंडूला परंतु फटका फसला. फिल्डर आहे तिथे सुनील गांजारी प्रयत्न करतायत परंतु अपयशी ठरले. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा निखिलला या मॅच मध्ये मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी प्रणय मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. खरं तर प्रत्येक सामना या क्रीडा स्पर्धेमध्ये रंगला. हाही सामना तुम्ही पाहू शकता. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. निखिल कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करत होते. आजच्या दिवसामध्ये थोडासा संघर्ष त्यांचा देखील पाहायला मिळतोय परंतु त्यांच्याकडे क्षमता, गोलंदाजी देखील चांगली करतायत आणि फलंदाजीमध्ये देखील ते दमकम दाखवतायत. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. हो यावेळेस क्रॉस बॅटेड फटका, गॅप शोधलाय. फिल्डर आहे तिथे. बॉल अगदी जर पाहिलं तर तिथे स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी वीरूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29. येणारे 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 24 धावा. काय सामना रंगलाय. या षटकामध्ये जर पाहिलं तर तन्मय प्रयत्न करतायत कारण जरूर धावा आलेत परंतु निखिलच्या विरोधात देखील चांगली गोलंदाजी केली जाते.
ओव्हर द विकेट तन्मय बुरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस फुल टॉस चेंडू होता, स्विच करण्याचा प्रयत्न, इथे चेंडू आलाय डॉट, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू होता आणि त्यावर बिग हिट करण्याचा प्रयत्न निखिलने केला परंतु अपयशी ठरले. आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल या मॅच मध्ये अलगदपणे टाकायचं आहे आणि तन्मयने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. खरं तर मोठा फटका खेळू देत नाही या फलंदाजा, मोठे फटके खेळण्यापासून रोखलाय. डॉटी चेंडू त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी तन्मय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील शरीराचा वेध घेतलाय, पंचांकडे पाहिलाय आशालभूत नजरेनं, स्पष्ट नकार आणि लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या आकड्यावरती. काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये, तन्मयचं कौतुक करावं लागेल कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता होती आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर केवळ 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 23 धावा, सामना होता कुठे आणि आला कुठे, कारण या षटकामध्ये धावाच आलेल्या नाही आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तन्मय बुरे ओव्हर द विकेट. ओ खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंग ऑफला फिल्डर आहे परंतु फिल्डरला भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4-4 भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे, भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग, ए नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग, नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग, नावात नाही रे गावात. कार्यकर्ते सन्माननीय बांधाजी मुकादम यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय बांधाजी मुकादम यांना तुम्ही पाहताय, त्यांचं नुकतंच या क्रीडा स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये पाय प्रीमियर लीग मध्ये आम्ही करतोय. चला भरपूर जास्त वेळ खर्च होतोय या मॅच साठी. नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 आपल्या संघाला लास्ट ऑफिशियल कॉल असेल. अजून जर जास्त वेळ आपण खर्च केला तर आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते तुमच्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, कारण या ठिकाणी भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, हृदयच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा स्ट्रेट ड्राईव्ह आला होता आणि तिथून जर पाहिलं ना तर येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जबरदस्त सामना रंगला, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 आणि त्यांच्या विरोधात यथार्थ अँड स्मिथ 11 बारक्या भुरे आणि कमलाकर भुरे यांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघाला 6 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक, चौकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक दयानंद खारकंडी यांच्या माध्यमातून. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश आलेले आहेत. येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती निखिल देवळीकर एक जबरदस्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल ना तर निखिलला चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे, कारण कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी त्यांनी या स्पर्धेमध्ये केली होती. तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. आदरणीय सन्माननीय राजा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. विराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत सन्माननीय राजा पाटील यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहताय निखिल देवलीकरला. काय सामना रंगलाय. चला 5 गोलंदाज भरपूर जास्त वेळ खर्च होतोय, कारण आयोजक या ठिकाणी सूचना देत आहेत. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. हो स्विच करण्याचा प्रयत्न, हा चेंडू आलाय डॉट आणि इथे जर पाहिलं तर पायचीच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद निखिल देवलीकर. नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग, नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग. थँक्यू. या ठिकाणी विराज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं
हार्दिक हार्दिक स्वागत पाय प्रीमियर लीग मध्ये प्रीमियर लीग. माध्यमातून देखील आपल्याला संघ पाहायला मिळते. विराज 11 संघ देखील तुम्ही पाहता आणि त्या संघाचे मालक आहेत राजा पाटील आणि त्यांचं नुकतंच या क्रीडा स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर नक्कीच रुपेश यांना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती निखिल देवलीकरला पायचीच्या स्वरूपात त्यांनी बाद केलं, परंतु रुपेशने हा जर सामना जिंकवला ना तर संघाचे मालक रोशन वैती यांच्याकडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती निखिल देवलीकरला बाद केलं. येणारे 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मंदार मुकादम मैदानावरती दाखल होतोय. 5 चेंडू 19 धावा 5 चेंडू एका बाजूला मंदार तर एका बाजूला रुपेशला तुम्ही पाहताय. ओहो इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये येतोय. काय जबरदस्त कमबॅक केलाय, कौतुक करावं लागेल नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 या संघाचं. रोशन वैती आणि प्रकाश मुकादम यांचा संघ मैदानावरती तुम्ही पाहताय आणि त्या संघाच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. मंदारच्या बॅट मधून येतोय धमाका. धमाकेदार फटका. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. थँक्यू. नावात नाही रे गावात जमाय पाय प्रीमियर लीग. ए नावात 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. जबरदस्त फटका पाहायला मिळाला मंदारच्या बॅट मधून. रुपेश पुन्हा एकदा हो यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू डॉट आला. रुपेशचं देखील कौतुक करावं लागेल. जरूर त्यांच्या विरोधात षटकार आला, परंतु तदनंतर त्यांनी कमबॅक केलाय. येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पूर्णपणे कमबॅक केलाय या मॅच मध्ये नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 या टीमनं. चांगली गोलंदाजी राहिली कारण यथार्थ अँड स्मिथ 11 एक बलाढ्य संघ होता आणि त्या संघाला या मॅच मध्ये थोडंसं बॅकफुटला पाठवलंय असंच म्हणावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. रुपेश ओव्हर द विकेट. ओ यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज रुपेश धावतायत तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते. म्हणजेच काय हा सामना नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 या संघाच्या बाजूने झुकलाय असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त कामगिरी केली. विथ द बॅट विथ द बॉल अफलातून परफॉर्मन्स राहिला. सांघिक खेळ कमालीचा राहिला आणि या मॅच वरती अगदी शिक्कामोर्तब केले या संघाने. हा सामना जिंकलाय. अभिनंदन 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 नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11. अभिनंदन रोशन वैती आणि प्रकाश मुकदम या संघाने हा सामना जिंकला आणि रुपेशाला या षटकासाठी रोशन वैती यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. कारण जबरदस्त गोलंदाजी राहिली आणि हा सामना जिंकला नायरा स्पोर्ट्स अँड मयंक 11 या संघाने. सुनील गांजारी आपण देखील यायचं, रुपेश आपण देखील यायचं. आपल्यासाठी पारितोषिक आहे कारण सुनील गांजारी यांनी पॉइंटला जो एफर्ट्स लावला होता ना त्यासाठी जर पाहिलं तर दयानंदजी मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं आणि तदनंतर कमलाकर भुरे आपण देखील यायचं आहे कारण लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्या बॅट मधून आले होते. त्यासाठी काशीनाथजी वैती आणि सदानंद मुकादम यांच्याकडून देखील आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.